हे बघा काय कंडिशन झालंय, एवढं जवळपास ढोप्यापर्यंत पाणी आहे पुढं गेल्यावरती. अक्षरशः स्पीड बोटीचा एक्सपिरियन्स झाला. इकडं पाणी बघा तोंडीच्या पुलाला पाणी झालं ना का शाळेला सुट्टी भेटायची, कारण फुल पाणी इकडे आहे ना. डस्टबिनचा हे बघितलं गेला वाहत तिकडून, एवढं पाणी झालं, गाडी तर अर्धी पाण्यात जाते. इथं आहे ना गाडी लावली, गेल्या वर्षी तो व्हिडिओ काढलेला ना तिकडून होतं, म्हणजे तिकडून पाणी होतं. आता हा पण एवढा पॅक झालाय कळव, सगळं गाडी टाकायला जाऊ काय नको. खडताल पुलाची इथं ना, खडताल पुलाची इथं पण बघा, हे बघा फुल पाणी सगळीकडे झालंय आहे ना. हे चेक कर, हे बघा गाड्यांचा का अवस्था ना, एवढा इकडे पण आहे. फक्त दुकानं जे रेग्युलर असतात ना त्यापेक्षा हे बघा हे सगळं इकडचं कमी आहे, कारण कसं तेवढा प्रमाण. पण पब्लिक आहे बाई, पाऊस असो वारा असो काय असो, आपलं जे चाललंय ते चालू झालंच पाहिजे ना भाई, त्याला काय ऑप्शन नाही. आता इथं आहे ना आपलं एस टी स्टँडचं इथला एरिया, इथं आलं इथून पाणी चक्कर, गाडी बघ किती राहते इथून खाली, अर्धी तर गाडी जाते ना, मला माहित नाही पण गाडी किती आतमध्ये जाते बघा, चेक करा. हे अशी कंडिशन झाले सगळे. मांजर बघती कुठं झोपलं येऊ हो बाप्पा, हे बघितलीत कुठं झोपलंय बघा, सोफ्यावर येऊन झोपलंय मांजर. बघा इकडं, हे काय घरात, चल चुप 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 चुप, हे उघडा, गेली वरती गेली. पावसाने एवढं हैराण केलं ना, खतरनाक पाऊस, खतरनाक फुल पाणी आज सगळीकडे. म्हणजे अक्षरशः आहे ना अलिबाग मध्ये तिकडे आवाज म्हणजे फुल पाणी भरलंय. पण सगळ्यांच्या ग्रुपला व्हिडिओ येतात ना. आता काय झालंय, एक क्लास होता तो झाला कॅन्सल, दुसरा क्लास बघू कोण येते पोरं, नाही ना जाऊ आपण राऊंड दाखवतो तुम्हाला किती पाणी भरलं. म्हणजे पावसाने असा जोर पकडलाय ना, कोबड्या पण इकडे येऊन थांबल्या. तर ही गाडी घेऊन चाललोय का, तर पहिला आहे ना तिथं क्लास जवळ बघतोय कोण आलेत का नाही. येतील मला वाटत नाही, ग्रुपला तर मेसेज आला होता, पण तरी पण आपलं काम आपण बघावं. आता बघतो कोण आली तर ठीक आहे, नाहीतर मग आपण डायरेक्ट जाऊन. दुसरं ते काम आहे यांचा, तर फोन आलता मला 1 वाजेपर्यंत भेटतो. आता मी गेलो लवकर तर त्यांना भेटतो, मी मला दाखवतो पण ना काय कंडिशन आहे ती. ही गाडी घेऊन का चाललोय, कारण हिचा सायलेन्सर आहे वरती, हिचा सायलेन्सर आहे खाली अंडरबेलीला. मग ते कसं आहे, पाण्यात गेलो ना की बुडबुड करून मग गाडी बंद पडते जर पिकअप सुटला आपला तर. त्याच्यामुळं ही गाडी घेऊन चाललो. जाऊया म्हणून गोप्रो काढला, बोला मोबाईल काय बोला असं पकडू शकत नाही, गोप्रो आपण पकडू शकतो. पण जोरदार रे, जोरदार 2 दिवस हाहाकार केलाय पावसाने. अजून आपला दुसरा मोठा प्लॅन बनतोय, बघूया कसं काय. फक्त पावसाने थोडा आता थांबला पाहिजे तर तो प्लॅन होईल प्रॉपर. ओके चलो, जवळ आलो. एकाच आत्ता मेसेज आलाय मी येणार म्हणून, बाकीच्यांचे अजून आलेच नाही काय. आता बघू दे, 10 मिनटं थांबतो क्लासच्या टायमिंगपर्यंत, कोण येतं आहे कोण नाही बघूया, काय तर मग आपण जाऊया. कारण हे बघा ना इथं क्लास तरी काय, हे सगळं आहे ना हे इकडं पाण्यात झालंय चिकट. ते सगळं झालं हे बघा, हे इकडे चिकट आहे. आणि हे एवढं आहे ना, मी सांभाळून इकडे चढलं बोल, पडायचे लक्षण नाही, दुसरं काय नाही. पाऊस बघ कंटिन्यू, गाडी लावली बोल, थांबा बोल येऊ दे मग बघूया. हे आता आहे ना, आता जगात खतरनाक झाला होता तिकडं पाठवरती आहे ना, लाईन सैल झालं, ते झाडं लागून हात होतोय बेकार. माझं एक काम आहे त्याला पण भेटायचं आहे, म्हणून तुला नाव आहे तिकडे पण दाखवतो, नाही तुम्ही पण मार. खतरनाक वारा सुटला आहे तेवढा, पाऊस. आता कोणच नव्हतं क्लासला, शेवटी बोल निघाल तुला ठेवावं लागतं. काय म्हणतोय ना मी, तेच बोलतोय कसं काय करायचं, कारण तिकडचं पहिलं अपडेट घ्यायला लागायचं, इकडे जायचं आहे तिकडचं काय आहे, जाऊन उपयोग नका सगळीकडे सांगितलं. इकडं पाणी बघा तोंडीच्या पुलाला पाणी झालं ना का शाळेला सुट्टी भेटायची, कारण फुल पाणी इकडे आहे ना. तो दिसत नाही त्याचा मधला तो हे आहे तो, एवढं पाणी पूर्ण चढलं असतंच. पण ह्याला पाणी झालं का शाळेला तशी पण सुट्टीच आहे, कारण रेड अलर्ट म्हणून सांगितलेलं आहे. आणि झाडं पण अशी वाकलीत ना सगळीकडली, फांद्या बिंद्या अशा तोडत रस्त्यात पडलेला आहे, त्याची किती वाटते बघितल्यावर. मग ह्यांचं झाड लागला तिकडे स्पार्क झाला पाठीमागे.
खतरनाक आहे. हळूहळू जाऊ ते आपलं माणसाबरोबर फोन करतो असेल तर त्यांना पण भेटू आणि पटकन येऊ तुम्हाला दाखवून, कारण खतरनाक कंडिशन आहे. कुठं काय होईल मला सांगता येईल. चेक करा फळचा बाजार असतो ना, तर इथं बघितलं ना तर माणसं आहे तो ना, असं ना फक्त दुकानं कमी आहेत पण पब्लिक आहे. पाऊस आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये कोण नाही असं नाही, माणसं येतात किती पण काय असलं तरी बाहेर. का नाही बाबा गाड्या लागलेल्या तिथं सगळ्यांच्या, असं आहे बघितलंच. तिकडं पण आहे, फक्त दुकानं जे रेग्युलर असतात ना त्याच्यापेक्षा हे बघा हे सगळं इकडचं कमी आहे, कारण कसं तेवढा प्रमाण पण पब्लिक आहे बाई. पाऊस असो वारा असो काय असो, आपलं जे चाललं आहे ते चालू झालंच पाहिजे ना भाई, त्याला काय ऑप्शन नाही. असं आपण तुम्हाला इथं पण दाखवलं तर जाऊया पुढं. चला खडतालपुराची इथं ना, खडतालपुराची इथं पण बघा, हे बघा फुल पाणी सगळीकडे झालं आहे ना, कुठंच हे नाही आहे. तिकडचं पण बघा तिकडे सगळ्याला फुल प्रेशर आहे पाण्याला. वारा बघितलाच किती जोरात आहे. चलो जाऊया ना, मागून गाड्या येतात ना तर पाहून त्याचं आपल्याशिवाय येते काही नाही. चलो पुढं जाऊया. बेकार बेकार पाऊस आहे. बऱ्याच दिवसांनी आता निघालो, एवढं पावसात भिजवलं, एकदम एक्स्ट्रीम लेवलचा पाऊस आहे. बघा पुढचं काय हे ना होत पूर्ण एवढं जोरात पुढचं. झाडा बघितलं, झाडांची पानं कशी लागली सगळी भीती वाटतंय, कधी पण कुठलं कुठलं. एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम पाऊस पूर्ण बघा कसला पडतो, पुढचं दिसत नाही. हे बघा काय कंडिशन झालंय, एवढं जवळपास ढोप्यापर्यंत पाणी आहे पुढं गेल्यावरती, आणि गाड्या इकडून थांबल्यात. थांब जरा गाडी साईडला घेऊन लिटरली इथं आहे ना गाडी लावली. गेल्या वर्षी तो व्हिडिओ काढलेला ना तिकडून होतं, म्हणजे तिकडून पाणी होतं. आता हा पण एवढा पॅक झालाय कळव, सगळं गाडी टाकायला जाऊ काय नको, एवढं पाणी आहे आतमध्ये. कारण गाडी शेवटी इथं उभी केली, कारण कसं होतं गाडी घेऊन जर गेलो ना तर मग ते शूट करायला नाही भेटत आहे, पण भरपूर पाणी साचलंय. हे बघ इथं परत कमी आहे, परत तिकडे हे बघा पहिलं तुम्हाला इथून दाखवतो, मग तिकडे पलीकडे जाऊ आणि मग इथून आहे ना मग आतमध्ये जाऊ. आतमध्ये दाखवतो किती पाणी आहे. म्हणजे कसं झालं साईडला आता जायला जागा नाही झाली कुठे, सगळीकडून सगळ्या गोष्टी हे बघा पॅक झाल्या, त्याच्यामुळं आहे ना पाणी आता रोडला. आणि आता हे एवढं आहे तेव्हा पाणी आहे खतरनाक. आणि साईडला बघतोय, साईडला काहीच अंदाज लागत नाही, चुकून गेलं साईडला गटार आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये, डायरेक्ट गाडी अडकेल. आणि पूर्ण तो बघा रस्ता कसा इकडून, म्हणजे एवढं काय चालत जात नाही. तिकडे दाबूया आपण सरळ तिकडून आणि मग तिकडून दाखवतो. तो आता मित्र भेटला, तो बोलते भावा बोलते गाडी जाईल की नाही, बोललो बघ जाईल की नाही. तो खतरनाक आहे. आणि मी गाडीवाली इथं उभी केली, बोल तुम्हाला दाखवूया, कारण अंदाज लागत नाही कुठल्या गोष्टींचा काय कुठं आहे ते. बाकी सगळं कॅफेमध्ये एन्जॉय करतात. आणि बरेच जणांचे आहे तिकडं मटणाच्या दुकानांच्या वरती लाईन लागलेली अक्षरशः. आज मस्तपैकी सगळ्यांकडे गरम गरम भेट होईल बघा, सगळे कॅफेमध्ये चिल मारतात. इकडे चिलमध्ये येतात हे बघा, इकडून समजतच नाही. सेंटरने गेलो तर, कारण म्हणून मी ती एन एस आणली ना, कारण एन एसला अंडरबेली आहे आपली, याच्यात पूर्ण पाणी खाली गेली असती. इथं कसं वरती तरी राहतो सायलेन्सर. ते बघा ती गाडी गेली बस स्कूटी, कारण थोडंसं एक्सिलेटर लूज झाला ना तर गाडी बंद पडली, आणि बंद पडली का मग चालू नाही होणार. मग ते ढकलत बाहेर काढा आणि मग चालू करा. हे बघा अशी कंडिशन आहे. तुम्हाला लक्ष द्या फक्त. रोडच्या साईडला जाऊन जमणारच नाही, सेंटरने जे काय असेल ते. खड्डा कुठं आहे काय आहे काय समजत नाही. हे चेक करा दोन्ही साईडला काय पाणी आहे. अँगल तर ऑब्वियस येत असेल असं वाटतंय मला. आता इथं थोडं कमी आहे, परत तिकडे पुढं गेलो का खड्डा असेल. हे बघा भाई गेल्या वर्षी म्हणे असंच, आता पण असंच. बाबा
इथं कुठेतरी खड्डा आहे हो, मोठा मोठा आहे कुठेतरी इथं, लक्ष देत नाही. थांबय बाबा, कोण आलाय मागून तो. एवढं दसरूचा असेल इथं कुठेतरी. बाबा बाबा बाबा, यो भाई बाबा, खतरनाक खतरनाक पाणी. अरे बाप रे, हे सगळं सगळं आहे तिथं उभे. समज अरे इथं गाडी साईडला लावतो. बाप रे बाप, बघितलं काय झालं. आई खतरनाक. न्यूजवाले पण आहे सर्व याच्यामध्ये. तर गाडी बघा किती जाते. माझी येतं गेल्यावर तुम्हाला कळलंय का नाही मला माहीत नाही, पण गाडी किती आतमध्ये जाते बघा, चेक करा. हे अशी कंडिशन झाले सगळे. फोर व्हीलरला काय वाटत नाही. आया आया, अरे माणूस भेटला. जाय खतरनाक. बापरे खतरनाक खतरनाक. सगळी भेटत. फोर व्हीलरवरून अंदाज घ्या किती लांब आहे तो बघा, आहे ना. एवढे आतमध्ये गेलं फोर व्हीलरवर. बाईक बंद पडली, मी पण आणली जमते तिथून, कारण त्यातून जाते. आपली एन एस असते ना, तर एन एस त्यातून आली नसती, कारण पाणी पूर्ण बंद आली असते. तिकडे गडबड गडबड निघाली काय, निघाली गाडी आतमध्ये. पण तीच कंडिशन इकडं. कारण इथं हा पूर्ण कसा खाली खड्डा आहे, इथं गाडी अडकते आणि त्यातून पूर्ण तिथ पण चेक कर. तिथून दाखवलं, इथून पण सेम तीच कंडिशन आहे. चलो, पण काही असो, आपले जे पोलीस आहेत, रायगड पोलीस, हे बघा या एवढ्या पावसाळ्यात त्यांचं कर्तव्य ठामपणे बजावतं. हे बघा आहे ना सगळ्या गोष्टी. कारण इथं कसं साईडला जाऊन जमत नाही, मधूनच जायला लागते. चलो आता आपण दुसऱ्या साईडून जाऊया, ती पुढचं बघूया काय कंडिशन आहे ती. आता इथं आहे ना आपलं एस टी स्टँडचं इथला एरिया. इथं आलं, इथून पाणी चक्कर गाडी बघ किती राहते. इथून खाली अर्धी तर गाडी जाते, म्हणून ती गाडी आणते ना, कारण तिथं अंडर बिल्लीला आहे ना, ते गेलं असतं खाली. आता इथं सायलेन्सर वरती राहतो, बंद पडता प्रश्न नाही. इथून बघा तिकडपासून किती आहे. कारण हे एवढं जवळपास पाणी आहे. पुढं गेल्यावर थोडं अजून जास्त आहे. एवढी पब्लिक आहे. मेन आपला बायपास आणि हा आतला हा इथला एरिया, इथं जाम पाणी जास्त आहे. भरपूर असते तिकडपासून, आहे ना. फुल तलाव झालं आहे. कोणता एवढा स्विमिंग पूलमध्ये होतं एवढं बघितलं अँगलचं. कारण बऱ्याच जणांच्या गाड्या स्कूटी वगैरे आहेत ना, बऱ्याचशा बंद पडतात. कारण तिकडं बघा, तिकडून मग अर्धी गाडी जाते पाण्यात ना, तो तिथून त्या माणसाने गाडी. फक्त अंदाज ज्याला आता रस्ता आहे ना, त्याला माहिती आहे कुठून रस्ता कुठं आहे, तो बरोबर चढवतोय. बाकी ज्याला नाही कळत तो डायरेक्ट खाली जातो. म्हणून पहिला अंदाज घ्यायला लागतो. साईडच्या किनारात दिसत नाही याच्यावरती तुटला आहे ते, आहे ना. ते चेक करा, फुल पाणी झालं. फक्त इथूनच थोडं कमी आहे आणि इथून हा रोड चांगला आहे. आई शप्पथ, सगळे फुल मजा घेतलंय. जामच आहे रे पाणी झालंय. हो 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 हां नक्की. हो हो, आपला सबस्क्रायबर होता बाई. कसं होतं, बरेच जण असे ओळखतात, पण ते काय होतं आपल्यालाच माहिती नसतं. कारण बघणारे भरपूर जण असतात ना, त्याच्यात आपल्याला कळत नाही. असं सबस्क्रायबर होता. तर पालखी एकवेळची तेव्हा पण काढत नाही. येईल नक्की. हे चेक करा, आहे ना काय गर्दी आहे. इकडून मुरून सगळं भरलं हे अक्षरशः. सगळे येतात ते थांबतात. ज्यांना कॉन्फिडन्स आहे तो इकडून जात आहे, बाकीचे थांबून परत या गल्लीतून जातात. कारण ते बंद पडण्यापेक्षा बरं आहे इथून गेलेलं कधी पण चांगलं. ही कंडिशन आजची, म्हणजे आजची 5 जुलै 2026 आजच्या तारखेची ही कंडिशन आहे. आता हा ब्लॉग आहे ना, तुम्ही संध्याकाळी बघत असाल, कारण मी गेल्यावर तर हा अपलोड करीन. आता इथून आहे ना, ते आपले आहेत त्यांना फोन करतोय, त्या असतील तर त्यांना भेटतो आणि जाऊया. आम्हाला अर्थ नाही. हे चेक कर, हे बघा गाड्यांचा का अवस्था ना. एवढा फ्लो आहे याच्यामध्ये. बघितलं एवढं पाणी भरलं. कारण साईडला 2 साईडला पूर्ण दुकान आहेत. त्याच्यामुळं कसं होतं, पाणी इकडे आपल्याला जायला इथं चान्सच नाही काय. त्याच्यामुळे इथं मध्येच साठून राहते पाणी, असा विषय आहे ना. चलो चलो, त्यांना फोन केला, ते बोलतात दुपारी मी फोन करू, तिकडे येणार आहे बोलते रिवर्सला. मी बोलते ठीक आहे या तुम्ही तिकडे एकदा मला फोन लावा. मला त्यांना काही भेटत नाही, ते जाऊया वगैरे रिटर्न. कारण पाऊस वाढत चालला आहे. तर पाणी पण डस्टबिनचं हे बघितलं गेला वाहत तिकडून. एवढं पाणी झालं, गाडी तर अर्धी पाण्यात जाते. चलो, तुम्हाला दाखवला का अपडेट आहे तो आजच्या 5 तारखेचा. बघा चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा. आत्ता काय हा इकडचा प्लॅन नव्हता, बोललो पण आता चाललो आहे, म्हणजे इकडे यायचं होतंच. बोललो चाललं तर जाऊया. हे पण तुम्हाला दाखवतं काय अपडेट आहे, काय पाऊस आहे. फुल पाणी भरलं. बायपासला तर एकदम बेकार कंडिशन झाली. त्याच्यामुळे
गरज असेल ना उद्या पण असंच पाऊस असेल बोलू आहे तर तुम्हाला गरज आहे तुमचं काय आहे काम तर बाहेर पडा नाही तर कारण नसेल ना तर बाहेर पडू नका तर इथं सगळं मोकळं आपल्या तिकडं झाडांच्या ज्यात आहेत ना ते स्पार्क वगैरे भरपूर होतात ते तारं चढून सगळं चलो. बायपासला पण बोट झाली, इथं पण आता बोट होणार आहे गाडी. हे बघा लाटा बघा लाटा बघा लाटा बघा अलिबागच्या लाटा. हे बाबा एकटीवाले दादा तुम्ही थांबलात तर आम्हाला पण थांबवा आज. बाबा वा अर्धी गाडी जातं एवढं पाणी आहे. हे बघा हे आता कॅमेऱ्यात तुम्हाला किती कळतं माहीत नाही मला पण बेकार पाणी आहे. वाय खतरनाक पाणी आहे भाई जबरदस्त. अक्षरशः स्पीड बोटीचा एक्सपिरियन्स झाला. बाप रे बाप हालत खराब. खतरनाक एक्सपिरियन्सपेक्षा हे काळजी घ्या. ह्याच्यात कसं आहे म्हणून ही गाडी आणली ते माझा बेनिफिट झाला हो मी बोलतोय. कारण ती गाडी अशी गाडी बंद पडली त्याच्यात टाकू शकणार नसतं पाण्यात मी गाडी. कारण ज्या गाड्यांचे सायलेन्सर बुडाले आणि ज्यांचा एक्सिलेटर तुटला ते डायरेक्ट गाडी बंद टाकलं तर काढा बाहेर असं होतं. गाडी चालूच नाही होत. हे बघा आता आहे ना आता आलो घरी ह्याच्यात कसं काळोख दिसतंय ना. पाणी भरले बघशील ना तिकडं अलिबागला खतरनाक पाणी. तिकडे जेवणाची सोय पण झाली सगळी रेडी. अलिबागला बघशील ना बोकडाचे मटण घ्यायला लाईन नुसती लोकांची. मी बोला आज रविवारचा बेत जबरदस्त कारण पाऊस खतरनाक. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ आता एडिटला बसतोय. तेच सांगतोय जर तुमचं काय अलिबागमध्ये म्हणजे गरज नाही तिकडे काय काम नसेल ना तर घराच्या बाहेर पडू नका कारण कंडिशन खतरनाक आहे. मी बोललो दाखवण्यासाठी गेलो होतो माझं काम होतं ते पण येणार दुपारी त्यांना भेटू असं आहे. त्याच्यामुळं बघा ओके. बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितलात. व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट भेटला आजच्या दिवसाचा आजच्या तारखेचा काय आहे तो. बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ करून पुढला बघून द्या. बाय बाय.